स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 9वीचा युनिट 3 मधील 3.1 त्यातली ती पोएम, ती म्हणजे कोरोमंडल फिशर्स, ज्याला मराठीत म्हणतात कोरोमंडलच्या कोळी बांधवांनो। ओके, सदर पोएमचं लिखाण केलं आहे श्रीमती सरोजिनी नायडू यांनी। अतिशय सुंदर पोएम आहे, आपण ते आता अभ्यासणार आहोत स्टांजा वाईज। तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की या युनिट 3च्या ज्या सर्व लिंक्स आहेत, सर्व लेसनच्या पोएमच्या, त्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्यामुळे काय करा तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन इतरही लेसन तुम्ही बघू शकता। चला तर आता वेळ न गमावता आपण सुरुवात करतो आहोत कोरोमंडल फिशर्स ही पोएम समजून घ्यायला। कोरोमंडल फिशर्स, ज्याचा मराठीत अर्थ होतो कोरोमंडलच्या कोळी बांधवांनो। फिशर्स म्हणजे काय, कोळी बांधव, आपण इथं अर्थ घेतो आहोत। सदर पोएमचं लिखाण केलं आहे सरोजिनी नायडू यांनी। पोएम सुरू करण्यापूर्वी थोडीशी पोएमबद्दल माहिती सांगतो। बघा, एकंदरीत पोएममध्ये 3 स्टांजाज आहेत। हा वरचा दिसतोय तो पहिला स्टांजा, त्यानंतर हा जो दुसरा असतो नो लॉंगर पासून लाईव्स पर्यंत दुसरा, आणि तिसरा स्टांजा आहे स्वीट पासून सीज पर्यंत। एकंदरीत 3 स्टांजाज आहेत आणि या पोएमची रायमिंग स्कीम आहे ती आहे ए ए बी बी। या पोएमची रायमिंग स्कीम काय आहे, ए ए बी बी, म्हणजे तिन्ही स्टांजामध्ये तुम्हाला ए ए बी बी रायमिंग स्कीम दिसेल। आता रायमिंग स्कीमचं वैशिष्ट्य काय असतं बघा, ज्यावेळेस तुम्ही रायमिंग स्कीम डिसाईड करता त्यामध्ये सगळ्यात शेवटचे जे शब्द असतात त्यांना गृहीत धरलेलं असतं, त्यांची यमक एकमेकांसोबत जुळतायत म्हणजे रायमिंग स्कीम त्यांची जुळते। आता बघा, या पहिल्या स्टांजा तुम्हाला समजून सांगतो। प्रत्येक स्टांजा ज्यावेळेस मी एक्सप्लेन करेन त्यावेळेस तुम्हाला रायमिंग स्कीम समजून सांगेलच। आता पहिला स्टांजा आहे, त्यामध्ये दिसतो बघा हा लाईट वर्ड। ओके, हा लाईट वर्ड जो आहे त्याला आपण म्हणतो ए। हा लाईट वर्ड जो आहे तो या नाईट वर्ड सोबत काय करतो, राईम करतोय, त्यामुळे आपण या दोन्हीला म्हणूया ए ए। त्यानंतर पुढची लाईन नंबर 3, लाईन नंबर 3 मध्ये हा फ्री हा शेवटचा वर्ड आहे। हा फ्री जो वर्ड आहे तो या सी सोबत काय करतो, राईम करतोय, म्हणजे बी, याला फ्रीला म्हणून आपण बी, ऑटोमॅटिकली सीला आपण काय म्हणणार आहोत, बी म्हणणार आहोत। म्हणजेच इथे रायमिंग स्कीम आपल्याला दिसून येते सरळ सरळ, ती म्हणजे ए ए बी बी। ओके, आय होप तुम्हाला हे समजलेलं आहे। चला तर पहिला स्टांजा समजून घेऊया। रीड करतोय आणि त्यानंतर सायमल्टेनियसली तुम्हाला मी समजून पण सांगतो। बघा, राईज ब्रदर्स राईज, द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट। आता ही जी पोएम आहे ही सरोजिनी नायडू यांनी काय केलं तर जे काही आपली कोळी बांधव आहेत, ओके, त्या कोळी बांधवांना मासेमारीसाठी जाणाऱ्या कोळी बांधवांना उद्देशून ही कविता ही सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली आहे। तर सुरुवातीलाच काय म्हणतात बघा, त्या राईज ब्रदर्स राईज, ब्रदर्स म्हणजे कोळी बांधव, तर कवयित्री काय म्हणते, राईज ब्रदर्स राईज, उठा कोळी बांधवांनो उठा। द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट। आता वेकनिंग स्काईज याला मराठीत आपण म्हणणार आहोत पहाट होताना, आकाशात सूर्य उगवतानाचे उजेडते आकाश, म्हणजे सूर्य उगवतो आणि जे वरचं आकाश उजाडतंय त्याला काय म्हणता येईल तर वेकनिंग स्काईज। मग कवयित्री म्हणते की जे सूर्य सकाळी आकाश जे उजाडत आहे, आकाश जे आहे पहाटेच्या सूर्यकिरणांना वंदन इथे करत आहे। ओके, वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट, जो सकाळचे सूर्यप्रकाश आहे त्याला वंदन करण्याचं काम हे आकाश करत आहे। द विंड लाईज asleep in the arms of the dawn like a child that has cried all night. The wind lies asleep, आणि जो वारा आहे तो काय झाला आता तर शांत झोपलेला आहे। म्हणजे इथे काय सांगितले, द विंड लाईज asleep in the arms of the dawn, जो वारा आहे तो शांतपणे झोपलेला आहे, लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट, जसं की एखादं मूल जास्त रात्रभर काय करतं तर ओरडून दंगा करतं, रात्रभर काय करतं तर अशांत राहतं किंवा रडत असतं, त्याप्रमाणे म्हणजे रात्रभर दंगा करून हा जो वारा आहे तो आता काय झालेला आहे तर शांतपणे पहुडला आहे, किंवा मग तो झोपला आहे किंवा शांत तो झाला आहे। ओके, म्हणजे पहाट झाल्यानंतर तो वारा काय झाला, शांत झाला। कम लेट अस गॅदर अवर नेट्स फ्रॉम द शोर अँड सेट अवर कॅटमरन्स फ्री। कॅटमरन्सचा इथं अर्थ तुम्हाला घ्यायचा आहे एक प्रकारची सेलिंग, ज्याला आपण वेसल्स असं म्हणतो, म्हणजे एक प्रकारची बोट। ओके, तर कवयित्री काय म्हणते, कम चला, लेट अस गॅदर अवर नेट्स, आता आपण काय करूया, आपल्या ज्या जाळ्या आहेत त्या उचलून
फ्रॉम द सी. ओके, गॅदर अवर नेट्स फ्रॉम द शोर अँड सेट आउट कोरोमंडल्स फ्री. आपण काय करू, ज्या आपल्या काही नेट्स आहेत, नेट्स म्हणजे काय तर जाळ्या, त्या उचलून काय करू आपल्या समुद्रात आपल्या नावा सोड्या. म्हणजे आता इथे कॅटमॅरन्स म्हणजेच काय नाव, बोट, या बोटीमध्ये आपण बोटी घेऊन आपण काय करूया तर समुद्रामध्ये त्या नेट्स, त्या जाळ्या काय करूया सोडूया. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ टाईड. ओके, टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ टाईड. लिपिंग वेल्थ म्हणजे ते होतं मासे. ओके, माशाची उपमा दिली लिपिंग टाईड, म्हणजे समुद्राने जे आपल्याला मासे प्रोव्हाइड केलेली आहे, म्हणजे ही जी काही माशांची जी संपत्ती, अफारशी संपत्ती आपल्याला समुद्राने देव केलेली आहे. ओके, ती पकडण्यासाठी आपण काय करूया तर समुद्रात जाऊया. फॉर वी आर द किंग ऑफ द सी. का बरं, तर आपण काय आहोत तर या सागराचे राजा आहोत आणि आपण आता काय करूया तर समुद्रामध्ये जाऊया. ही जी काही समुद्राने आपल्याला अफाट अशी प्रकारची काय दिली तर लिपिंग वेल्थ म्हणजेच माशांची एक संपत्ती दिलेली आहे, ती आता आपण काय करूया तर कॅप्चर करूया किंवा मग पकडू या, असं कवयित्री या पहिल्या स्टांजामध्ये सांगत आहे. चला तर आता पुढचा स्टांजा बघूया. दुसऱ्या स्टांजाची रायमिंग स्कीम सुद्धा ए बी बीच आहे. कशा प्रकारे बघा, कॉल म्हणजेच ए, ऑल म्हणजे ए. आता पुढच्या लाईनमध्ये ड्राईव्स म्हणजे बी, आणि ड्राईव्स राईम करते कशासोबत तर लाईव्ह सोबत, त्यामुळे बी म्हणजे ए बी बी. हीच राईम स्कीम आपल्या सेकंड स्टांजामध्ये सुद्धा दिसते. चला तर आता स्टांजा समजून घेऊया. रीड करतोय, सायमल्टेनियसली समजून पण सांगतो, लक्षात घ्या. नो लॉंगर डिले, लेट अस हास्टन अवे इन द ट्रॅक ऑफ द सी गर्ल्स कॉल. डिले म्हणजे काय, उशीर करणे. ओके, नो लॉंगर डिले, आता आपल्याला उशीर करून चालणार नाही. लेट अस हास्टन अवे इन द ट्रॅक ऑफ द सी गर्ल्स कॉल. सीगल पक्षी जिथून आपला काय करतोय पुकारत आहे आपल्याला. पक्षी जो सीगल म्हणजे काय, एक प्रकारचा पक्षी जो आपल्याला काय करत आहे तर पुकारत आहे, त्या दिशेने आपण लवकर काय केली पाहिजे तर आगेकूच केली पाहिजे, म्हणजे त्या दिशेने आपण लवकर गेलं पाहिजेत. यामध्ये लवकरसाठी शब्द वापरलेला आहे हास्टन म्हणजे काय तर लवकर, क्विकली, लवकर आपण त्या दिशेने काय केलं पाहिजे तर जायला पाहिजेत. ट्रॅक म्हणजे मार्ग, त्या मार्गाने आपण जायला पाहिजे, ज्या मार्गाने काय करतोय तो सीगल पक्षी काय करतोय तर ओरडत आहे किंवा मग पुकारत आहे. पुढची लाईन, द सी इज अवर मदर. ही जी काही समुद्र आहे ती आपली काय तर माता आहे, जी आपलं काय करते तर संगोपन करते, पालनपोषण करते. द क्लाउड इज अवर ब्रदर. आणि हे जे ढग आहेत ते आपल्या भावाप्रमाणे आहेत, ते आपलं काय करतात दिशा दाखवतात. द वेव्ज आर अवर कॉम्रेड्स ऑल. आता तिथे कॉम्रेड हा शब्द देव आहे, तो आहे कॉम्रेड म्हणजेच काय मित्र, आणि हे जे वेव्ज आहेत, ओके, कॉम्रेड्स म्हणजे काय मित्र, फ्रेंड. द वेव्ज आर अवर कॉम्रेड ऑल. आणि वेव्ज म्हणजे ह्या लाटा, या लाटा कशा आहेत तर आपल्या मित्रासारख्या आहेत, ज्या आपल्यासोबत कायम सोबत राहणार आहेत, असं कवयित्री म्हणते. व्हॉट दो वी टॉस ॲट द फॉल ऑफ द सन वेअर द हँड ऑफ द सी गॉड ड्राईव्स. ओके, काय होईल, व्हॉट दो वी टॉस द फॉल ऑफ द सन. ओके, जर सूर्य मावळला जरी लवकर, म्हणजे सूर्य मावळतीला जाईपर्यंत आपण समुद्रात दूरवर भटकलो तरी काळजी करण्यासारखी कुठली गोष्ट नाही. ओके, वेअर द हँड ऑफ द सी गॉड्स ड्राईव्ह, म्हणजे कुठल्या प्रकारची काळजी करण्यासारखं नाही, आपण किती दूरपर्यंत काय झालो तर भटकलो तरीही. ही हू होल्ड where the hand of the sea god drives, he who holds the storm by the hair. आणि जी समुद्र देवता आहे, ही समुद्र देवता काय करेल, ही जी काही वादळ आहे त्या वादळांना ती काय करू शकेल तर तिच्या केसांमध्ये गुंतवू शकेल किंवा ती गुंतवू शकते, आणि स्वतःच्या केसांमध्ये त्यांना काय करू शकते तर ती थांबवू शकते, होल्ड करू शकते. विल हाईड इन हिज ब्रेस्ट अवर लाईव्ह. आणि ही समुद्र देवताच आपल्याला काय करणार तर काय करणार, आपल्याला सुखरूप ठेवणार आहेत. इथे ब्रेस्ट म्हणजे छाती असा अर्थ आपण घेणार आहोत, म्हणजे आपलं जीवन जे आहे ते सांभाळण्याचं काम ही समुद्र देवताच करणार आहे, असं कवयित्री इथे म्हणत आहे. चला तर आता पुढचा स्टांजा बघूया. तिसरा स्टांजा तो सुद्धा 4 लाईनचाच आहे आणि सेम रायमिंग स्कीम, ती म्हणजे ए बी बी आपल्याला तिथे दिसून येतं. ए म्हणजेच ग्रो लव्ह. ओके, हा आहे ए आणि दुसरा आहे बी ग्ली सी. ओके, आता स्टांजा समजून घेऊया. काय सांगितलं बघा, स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड अँड द सेंट ऑफ मँगो ग्रोव्स.
इथे कवयित्री काय म्हणते तर ह्या शेवटच्या काव्यामध्ये कवयित्री म्हणते की नारळाच्या झाडांची सुखद अशी थंडगार सावली हवी हवीशी वाटते. म्हणजे नारळाचे जे काही झाड आहे त्याची जी सावली आहे ती कशी तर हवी हवीशी वाटते, स्वीट आहे, छान आहे. अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रोज, आणि त्याचबरोबर जे काही आमराई आहे, ग्रो मीन्स राई, म्हणजेच जे आंब्याची झाडं आहे जिथे खूप असे, तर त्यांचा सुगंध हा कसा वाटतो तर खूप छान असा वाटतो. तो सुगंध जो आहे तो मनामध्ये काय आहे तर दरवळतो. अँड स्वीट आर द सँड्स ॲट द फुल ओ द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइस वी लव. आणि हा जो समुद्र किनारा आहे किंवा मग हा जो काही रात्रीचा वाळूचा किनारा आहे त्यावर रात्रीला पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे ज्यावेळेस जो चंद्र आहे तो पूर्णतः दिसेल त्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या जवळचे जे प्रिय माणसं आहे त्यांचे आवाजसुद्धा कसे वाटतात तर हवेसे वाटतात. व्हॉइस वी लव, त्यांचे आवाजसुद्धा कसे वाटतात आपला जवळचे वाटतात. पुढची लाईन बघा. बट स्वीटर ओ ब्रदर्स द किस ऑफ स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली. बट स्वीटर, परंतु या सर्वांपेक्षा ओ ब्रदर्स हे कोळी बांधवांनो, द किस ऑफ स्प्रे म्हणजेच काय तर समुद्राच्या पाण्याचे जे फवारे उडतात ते समुद्राचे पाण्याचे फवारे. अँड द डान्स ऑफ वाईल्ड फोम ग्लीज. ओके, आणि डान्स ऑफ वाईल्ड फोम म्हणजे काय तर फेस, म्हणजे समुद्राच्या पाण्यामुळे जो फेस तयार होतो लाटांमुळे त्याला आपण काय म्हणतो फोम असं म्हणतो. म्हणजे इथे कवयित्री म्हणते की द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली, म्हणजेच त्या उसळणाऱ्या ज्या लाटा आहेत त्यांच्यापासून जे काही फेस तयार होतोय त्या फेसाळ लाटांचे नृत्य आपल्याला आपल्या मनाला अधिकच काय करतात तर मोहिनी ते घालण्याचं काम करत आहे. ओके, म्हणजेच जो पाण्याचे स्प्रे उडत आहेत समुद्राच्या पाण्याचे जे माझ्या अंगावर येऊन पडतात आपल्या सर्वांच्या, ते कसे तर खूप अट्रॅक्ट करताय, खूप आनंद ते देत आहेत. त्याचबरोबर जे काही फेस तयार होतोय त्या लाटांमुळे त्या फेसांच्या लाटांना काय म्हटलं तिने नृत्य करतायत असं म्हटलेलं आहे. तर ते काय करतात निश्चितच अट्रॅक्टिव्ह आहेत किंवा मग ते सुद्धा मोहिनी घालत आहेत. शेवटची लाईन. रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ द वर्ज वेअर द लो स्काय मेट्स विथ द सी. ओके, आता या शेवटच्या लाईनमध्ये काय म्हणते कवयित्री, तेव्हा माझ्या बंधूंनो, रो ब्रदर्स, चला पुढे चला माझ्या कोळी बांधवांनो पुढे चला. एज ऑफ द वर्ज वेअर द लो स्काय मेट विथ द सी. जिथे आकाश आणि समुद्र एकमेकांना काय करतात भेटतात त्या क्षितिजापर्यंत आपल्याला आपली नाव काय घ्यायची तर वल्हवत घेऊन जायची आहे. त्यामुळे रो ब्रदर्स रो, उठा आणि जिथे ते आकाश आणि समुद्र एकमेकांना भिडणार आहेत त्या ठिकाणपर्यंत आपल्याला काय करायचे आपली नाव घेऊन जायची आहे. चला तर मग. अशा प्रकारे कवयित्री इथे आपली कविता काय करते संपवते. अतिशय छान प्रकारे सरोजिनी नायडू यांनी ही कविता सांगितलेली आहे आणि आपला एक थोडक्यात दर्शनच त्यांनी करून दिलेलं आहे कशाचं तर मच्छीमारांचं. त्यांचं आयुष्य कसं सुंदर आहे किंवा कशा प्रकारे ते कशामध्ये जातात तर समुद्रामध्ये जातात मासेमारी करण्यासाठी. त्यासाठी कवयित्रीने आपले इथे सांगितलेलं आहे. ओके, पुन्हा आय होप तुम्हाला पोएम ही समजलेली आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत रहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.